काय झालं? का बोलवलंय मला इथे? हे बघ, मला तुझी तोंड बजायची सुद्धा इच्छा नव्हती. ते 10 वेळा मेसेज केलायस ना, म्हणून आलोय. तसं आहे ना, वाट्यासाठी कितीही आपल्या वाट्या वेगळ्या असल्या ना, तरी मूळ मात्र एकच आहे. ते म्हणजे भाऊ. भाऊ ज्या घरात लहानाचा मोठा झालास ना, त्याच घराच्या उंबरे ओलांडायला तुला लाज वाटते, म्हणून इथं बोलवलं. अरे राग दारापर्यंत ठीक होता रे, तू तो मनातच धरलास. हक्काचा भाऊ आहेस तू माझा. मी जे हक्काने मागेल ते देशील का? काय राहिलंय रे आता? सजेस्ट तर घेतलेस, आता जीव राहिलाय तोही मागतोस. हो, जीव. माझा जीव, माझी स्वरा. माझ्या स्वराला सांभाळशील का? हार, तू काय बोलतोयस हे? मला फोडतेस कॅन्सर आहे. माझ्या स्वराला सांभाळ का? मला नाही मारायचं, नाही मारायचं. अरे तू या आधी का नाही सांगितलंस मला? अरे आपण भाऊ भाऊ म्हणून भेटू कुठे? आता सॉरी, चुकलं माझं, पण तू काही काळजी करू नको. अरे तुझा भाऊ जिवंत आहे अजून, आणि कॅन्सर बरा होतो. अरे दादा, फक्त माझ्या स्वरावर लक्ष, तुझ्या वहिनीवर लक्ष. नात्यांच्या शाळेत उपस्थिती महत्त्वाची असते. एक वेळ शाळेत कमी जा, गैरहजर राहिलात तर नाती जपण्याचा धडा चुकेल. पण नात्यांच्या शाळेत कायमचं गैरहजर राहिलात तर माणूस कायम मुतलेला असेल तरीही कळणार नाही.